हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीचे मीनिंग्स पाहूया. सोबतच जे सेंटेन्स आहे त्याचं यूज बघूया. सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड, आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड फाइंड करायचा आहे 4 ऑप्शन्स मधनं, आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे डर्ज, DIRGE. DIRGE प्रोनाउन्स करायचं आहे तुम्हाला डर्ज. ओके, डर्ज असं प्रोनाउन्सिएशन आहे स्पेलिंगचं. त्याचं मीनिंग आहे अ मोर्नफुल सॉन्ग ऑर लॅमेंट. अ मोर्नफुल सॉन्ग ऑर लॅमेंट म्हणजे काय होते तर शोकगीत. ओके, तर मराठीमध्ये डर्जचं मीनिंग काय होतं शोकगीत. शोकगीत किंवा विलापगीत. तर डर्ज म्हणजे होतं अ मोर्नफुल सॉन्ग ऑर लॅमेंट म्हणजे शोकगीत किंवा विलापगीत. सिनोनिम्स आहेत त्याचे एलजी, रिक्वियम, थेरेनोडी. ओके, सो सिनोनिम्स परत एकदा तुम्हाला सांगून देते मी, त्याचं प्रोनाउन्स कसं केलेलं आहे मी त्याला ते सुद्धा बघा. सो सिनोनिम्स आहेत डर्जचे एलजी, रिक्वियम आणि थेरेनोडी, आणि अँटोनिम्स आहेत पियन, हेम आणि जुबिली. सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता डर्जचा. द क्वायर सॅंग अ डिराज ॲट द मेमोरियल. ओके, तर काय आहे सेंटेन्स, काय आहे द क्वायर सॅंग अ डर्ज ॲट द मेमोरियल. त्याचा मराठीमध्ये मिनिंग काय सेंटेन्सचं तर स्मारकात गायन मंडळाने शोकगीत गायले. काय आहे सेंटेन्सचं मिनिंग द क्वायर सॅंग अ डर्ज ॲट द मेमोरियलचं मिनिंग आहे स्मारकात गायन मंडळाने शोकगीत गायले. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिसर्निंग, DISCERNING. डिसर्निंग, DISCERNING. डिसर्निंगचं मिनिंग आहे हॅव्हिंग और शोईंग गुड जजमेंट. म्हणजेच काय, जो काय आहे समजूतदार आहे, विवेकी आहे, समजदार आहे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डिसर्निंग असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये डिसर्निंगचं मिनिंग काय होतं विवेकी किंवा समजदार आणि सूक्ष्मदर्शी. ओके, सो डिसर्निंगचं मिनिंग आहे हॅव्हिंग और शोईंग गुड जजमेंट म्हणजेच विवेकी, समजदार आणि सूक्ष्मदर्शी. सिनोनिम्स बघूया डिसर्निंगचे काय आहे. सिनोनिम्स आहेत परसेप्टिव्ह, ॲस्ट्यूट आणि इनसाइटफुल. परसेप्टिव्ह, ॲस्ट्यूट आणि इनसाइटफुल हे सिनोनिम्स आहेत डिसर्निंगचे. आणि अँटोनिम्स आहेत अनडिसर्निंग, अनऑब्झर्वंट आणि ऑप्ट्यूज. ओके, परत एकदा बघूया अँटोनिम्स काय आहेत अनडिसर्निंग, अनऑब्झर्वंट आणि ऑप्ट्यूज. सो सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता डिसर्निंगचा. अ डिसर्निंग कलेक्टर ऑफ फाईन आर्ट्स. तर याचं मिनिंग काय आहे सेंटेन्सचं मराठीमध्ये ललित कला एक विवेकी कलेक्टर. काय आहे सेंटेन्सचं मिनिंग ललित कला एक विवेकी कलेक्टर. ओके, सो इथे डिसर्निंग म्हणजे यूज करण्यात आलेला आहे विवेक म्हणून, विवेकी म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिस्कॉन्सर्ट, DISCONCERT. डिस्कॉन्सर्टचं मिनिंग आहे डिस्टर्ब द कंपोजर ऑफ. ओके, डिस्टर्ब द कंपोजर ऑफ. तर याचं मिनिंग काय आहे मराठीमध्ये डिस्कॉन्सर्टचं गोंधळात टाकणे किंवा अस्वस्थ करणे. तर डिस्कॉन्सर्ट म्हणजे काय होतं डिस्टर्ब द कंपोजर ऑफ म्हणजेच गोंधळात टाकणे किंवा अस्वस्थ करणे. सिनोनिम्स आहेत अनसेटल, पर्टर्ब आणि फ्लस्टर. काय आहेत सिनोनिम्स अनसेटल, पर्टर्ब आणि फ्लस्टर. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट, रिअश्युअर आणि कंपोज. तर सेंटेन्स मध्ये यूज बघूया आता डिस्कॉन्सर्टचा कसा झालेला आहे. हिज डायरेक्ट क्वेश्चन डिस्कॉन्सर्टेड हर. म्हणजेच त्याच्या थेट प्रश्नांनी ती काय झाली अस्वस्थ झाली. काय आहे हिज डायरेक्ट क्वेश्चन डिस्कॉन्सर्टेड हर म्हणजे त्याच्या थेट प्रश्नाने ती अस्वस्थ झाली. तर इथे डिस्कॉन्सर्ट म्हणजे यूज करण्यात आलेला आहे अस्वस्थ म्हणून. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिसोल्युशन, DISSOLUTION. डिसोल्युशनचं मिनिंग आहे द क्लोजिंग डाऊन ऑफ अन ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय करणे विघटन करणे, विलयन करणे किंवा काय करणे त्याला बरखास्त करणे सुद्धा आपण म्हणू शकतो. तर डिसोल्युशनचं काय आहे मिनिंग द क्लोजिंग डाऊन ऑफ अन ऑर्गनायझेशन.
म्हणजेच काय होतं मराठीमध्ये विघटन, विलयन, विभाजन, विलिनीकरण, आणखी काय होतं तर बरखास्त. आणखी एक याचा हे आहे मीनिंग आहे, ते काय आहे मीनिंग तर विसर्जन, विरघळणे. ओके, सो डिसोल्युशन म्हणजे काय होते क्लोजिंग डाऊन ऑफ अन ऑर्गनायझेशन, म्हणजेच काय विघटन, विलयन, विभाजन, विलनीकरण आणि बरखास्त. आणि सेकंड मीनिंग काय त्याचं विसर्जन आणि विरघळणे. सो सिनोनिम्स काय आहेत डिसोल्युशनचे डिसबँडमेंट, टर्मिनेशन आणि सिसेशन. ओके, काय आहे सिनोनिम्स डिसबँडमेंट, टर्मिनेशन आणि सिसेशन. आणि अँटोनिम्स आहेत फॉर्मेशन, इस्टॅब्लिशमेंट आणि क्रिएशन. आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया कसा करण्यात आलेला आहे. द डिसोल्युशन ऑफ पार्लमेंट वॉज अनाउन्स्ड. तर सेंटेन्सचा अर्थ काय मराठीमध्ये संसद बरखास्त करण्याची घोषणा करण्यात आली. पार्लमेंट म्हणजे काय होते संसद, तर संसद काय बरखास्त करण्याची घोषणा करण्यात आली. इथे डिसोल्युशन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे बरखास्त म्हणून. परत एकदा आपण एक सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मीनिंग बघून घेऊया व्होकॅब्युलरीचे. तर फर्स्ट वर्ड होता आपला तो आहे डज. डजचं काय आहे मीनिंग अ मोर्नफुल सॉन्ग ऑर लॅमेंट, म्हणजे काय होतं शोकगीत किंवा विलापगीत. त्याचे सिनोनिम्स आहेत एलेजी, रिक्वेयम आणि थेरेनोडी. आणि अँटोनिम्स आहेत पेन, हॅम आणि जुबली. यूज काय आहे द कॉयर सॅंग अ डर्ज ऍट द मेमोरियल, म्हणजे स्मारकात गायन मंडळाने शोकगीत गायले असा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे डिसर्निंग. डिसर्निंगचं मीनिंग आहे हॅव्हिंग ऑर शोईंग गुड जजमेंट, म्हणजे जो काय आहे विवेकी आहे, समजदार आहे आणि सूक्ष्मदर्शी आहे त्याला म्हटलं जातं डिसर्निंग. सिनोनिम्स आहेत डिसर्निंगचे परसेप्टिव्ह, ॲस्ट्यूट आणि इनसाइटफुल. आणि अँटोनिम्स आहेत अनडिसर्निंग, अनऑब्झर्वंट आणि ऑब्ट्यूस. सो यूज सेंटेन्स मध्ये बघूया अ डिसर्निंग कलेक्टर ऑफ फाईन आर्ट. सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये ललित कला एक विवेकी कलेक्टर. नेक्स्ट वर्ड आहे डिस्कॉन्सर्ट. डिस्कॉन्सर्टचं मीनिंग आहे डिस्टर्ब द कंपोजर ऑफ, म्हणजेच काय करणे गोंधळात टाकणे किंवा अस्वस्थ करणे असा मराठीमध्ये मीनिंग होतो. सिनोनिम्स आहेत डिस्कॉन्सर्टचे अनसेटल, पर्टर्ब आणि फ्लस्टर. आणि अँटोनिम्स आहेत कम्फर्ट, रिअश्युअर आणि कंपोज. सेंटेन्स इज डायरेक्ट क्वेश्चन डिस्कॉन्सर्टेड हर, म्हणजे त्याच्या थेट प्रश्नाने ती अस्वस्थ झाली असा सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. नेक्स्ट वर्ड आहे डिसोल्युशन. डिसोल्युशनचं मीनिंग आहे अ क्लोजिंग डाऊन ऑफ अन ऑर्गनायझेशन, म्हणजेच काय करणे विघटन करणे, विलयन करणे, विभाजन करणे, विलनीकरण करणे किंवा बरखास्त करणे. विसर्जन आणि विरघळणे सुद्धा त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये. सिनोनिम्स आहेत डिसबँडमेंट, टर्मिनेशन आणि सेसेशन. आणि अँटोनिम्स आहेत फॉर्मेशन, इस्टॅब्लिशमेंट आणि क्रिएशन. यूज काय आहे द डिसोल्युशन ऑफ पार्लमेंट वॉज अनाउन्स्ड. तर मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ आहे संसद बरखास्त करण्याची घोषणा करण्यात आली. नेक्स्ट बघूया आता वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे क्रू. क्रू म्हणजे काय होतं अ नंबर ऑफ सेलर्स वर्किंग ऑन अ शिप. तर काय आहे जहाजावर अधिकारी आणि जे पण क्रू आहे, जे सेलर्स आहेत, ओके खलाशी आहेत, ते जे वर्क करतात त्या शिपवर, ते सगळे मिळून जे काम करतात त्यांना काय म्हटलं जातं क्रू असं म्हटलं जातं. किंवा कोणताही एखादा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये एकत्रितपणे जो एक गट काम करतो त्या गटाला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये क्रू असं म्हटलं जातं. ओके, सो क्रू म्हणजे काय होतं जहाजावरील अधिकारी व खलाशी मिळून सर्व. तर हे जे सर्व आहे जहाजावरील जे काही अधिकारी आहे आणि खलाशी आहे, सेलर्स आहेत, ते मिळून जे सगळे काम करत आहेत त्यांना काय म्हटलं जातं क्रू असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणखी काय होतो याचा अर्थ तर एकत्रितपणे काम करणाऱ्या लोकांचा एक गट असतो. सो त्या गटाला सुद्धा काय म्हटलं जातं क्रू असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये.
नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट वर्ड आहे बंटिंग, BUNTING. बंटिंग म्हणजे काय होतं, अ कलेक्शन ऑफ फ्लॅग्स, म्हणजे फ्लॅग्स आहे, झेंडे आहे किंवा पट्टे आहे जे आपण 26 जानेवारीला लावत असतो, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे ला लावत असतो, जे पण पट्टे आहे कलरफुल्स आणि जे पण फ्लॅग्स आहेत त्याचं कलेक्शन, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये बंटिंग असं म्हटलं जातं, BUNTING बंटिंग. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे, आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे. सो फर्स्ट वर्ड आहे आपला रेकमेंड. रेकमेंडचं करेक्ट स्पेलिंग आहे RECOMMEND आणि रेकमेंड म्हणजे काय होतं तर शिफारस करणे. मराठीमध्ये रेकमेंडचा अर्थ काय होतो, एकतर होतं सल्ला देणे किंवा शिफारस करणे आणि करेक्ट स्पेलिंग आहे रेकमेंडची RECOMMEND रेकमेंड. नेक्स्ट वर्ड आहे रेलेव्हंट. रेलेव्हंटची करेक्ट स्पेलिंग आहे RELEVANT आणि रेलेव्हंट म्हणजे काय होतं तर संबंधित. मराठीमध्ये मीनिंग आहे रेलेव्हंटचा संबंधित किंवा मुद्द्याला धरून. ओके, रेलेव्हंट म्हणजे काय होतं मग संबंधित किंवा मुद्द्याला धरून असलेले, त्याला म्हटलं जातं रेलेव्हंट आणि स्पेलिंग आहे RELEVANT. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड. तर याचं मीनिंग आहे अ फायर गार्ड इज यूज्ड इन फ्रंट ऑफ अ फायर प्लेस फॉर सेफ्टी. अ चॉकलेट फायर गार्ड इज ऑफ नो यूज. म्हणजेच काय होतं इज ऑफ नो यूज म्हणजे काय आहे टोटली युजलेस आहे, बिलकुल काय आहे निरुपयोगी आहे, त्याला काय म्हटलं जातं ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड. आणि याचं अल्टरनेटिव्ह काय आहे आणखी एक ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट टीपॉट. जर एक्झाम मध्ये ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट टीपॉट जरी आलं तरी त्याचं मीनिंग काय होतं तर टोटली युजलेस म्हणजेच पूर्णपणे निरुपयोगी. आणि जर ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्ड जरी आलं तर त्याचं पण मीनिंग सेमच आहे, त्याचं फक्त हे अल्टरनेटिव्ह आहे ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट टीपॉट. ओके, सो याचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं ॲज मच यूज ॲज अ चॉकलेट फायर गार्डचं टोटली युजलेस किंवा नॉट युजफुल ॲट ऑल. म्हणजेच मराठीमध्ये काय होतं तर पूर्णपणे निरुपयोगी. नेक्स्ट आहे बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. याचं मीनिंग आहे इफ यू आर कॉट बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी यू आर इन अ डिलेमा अ डिफिकल्ट चॉईस. म्हणजेच काय झालेलं आहे मराठीमध्ये एक म्हण आहे इकडे आड आणि तिकडे वीर. म्हणजे तुमच्याकडे दोन चॉईस आहे, दोन्ही पण अनप्लिझंट आहे, कन्व्हिनियंट नाही आहे तुमच्यासाठी, पण तुम्ही त्या दोन्ही सिच्युएशन मध्ये त्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये फसलेले आहे, दोन्ही चॉईसेस तुमच्यासाठी ते व्यवस्थित नाही आहे तरी पण, तर त्याला काय म्हटलं जातं बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. म्हणजे इकडे आड आणि तिकडे वीर, दोन्ही पण चॉईस आहे, दोन्ही चॉईस तुमच्यासाठी कन्व्हिनियंट नाही आहे पण तुम्ही ते डिलेमामध्ये पडलेले आहे, त्याला म्हटलं जातं बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. सो याचं काय आहे मीनिंग इंग्लिशमध्ये होतं टू हॅव टू चॉईस दॅट to have two choices. Okay, to have two choices that are both equally unpleasant or not convenient. ओके, काय होतं मग टू हॅव दोन चॉईसेस आहे, दोन्ही पण काय आहे इक्वली अनप्लिझंट आहे आणि कन्व्हिनियंट नाही आहे, त्याला म्हटलं जातं बिटवीन द डेव्हिल अँड द डीप ब्ल्यू सी. मराठीमध्ये सुद्धा लिहून देते तुम्हाला म्हण काय आहे मराठीमध्ये, तर ती आहे इकडे आड आणि तिकडे वीर अशी स्थिती. ओके, सो हे आहेत आपल्या आजची इडम्स अँड फ्रेजेस. आपण वर्ड सुद्धा बघितलेले आहे मिसस्पेल्ड वर्ड, त्याच्यामध्ये फर्स्ट सुद्धा रेकमेंड, सेकंड आहे रिलेव्हंट. आपण व्होकॅब्युलरी सुद्धा परत एकदा बघितलेले आहे, त्याचे सिनोनिम्स अँटोनिम्स आणि जे काही वर्ड्स आहेत आजचे काही थोडेफार प्रनाऊन्स करायला हार्ड होते, सो ते मी तुम्हाला प्रनाऊन्स करून सांगितलेले आहे, तुम्ही ते मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. युजेस सुद्धा सांगितलेला आहे सेंटेन्सचा, तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा
जे वर्ड्स आहे ते घेऊन त्याचा सेंटेन्स तयार करत चला, म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल की तो वर्ड कसा त्या सेंटेन्स मध्ये फिक्स करण्यात येतो म्हणून. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.